विचार करा, निवडणुकीच्या मैदानातून एका उमेदवाराने माघार घेतली, मोठ्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी टेन्शन खतम म्हणून मिठाई वाटली. पण जेव्हा मतपेट्या उघडल्या आणि निकाल समोर आला तेव्हा भल्या भल्यांना घाम फुटला. कारण ज्या उमेदवारानं माघार घेतल्याची घोषणा केली होती, चक्क तोच उमेदवार विजयी झाला. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. निवडणुकीतून बॅकआउट झालेला माणूस आमदार झालाय. नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत असा गेम झालाय ज्याने राज्याच्या राजकारणात भूकंप आणलाय. पण थांबा, महाराष्ट्रात असा चमत्कार पहिल्यांदा झालेला नाहीये. 52 वर्षापूर्वी 1972 मध्ये सुद्धा असाच एक खतरनाक खेळ झाला होता, जिथे उमेदवार स्वतःच्याच विरोधात प्रचार करत होता, तरी सुद्धा जनतेने त्यालाच निवडून दिलं होतं. कसा फिरला होता हा गेम, पाहूयात आजच्या या व्हिडिओत. नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे ती नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची. इथं महायुतीतच म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू होती. शेवटी ही जागा शिंदे गटाने खेचून आणली आणि माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली. पण खरी आग तिथंच लागली होती. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बंड पुकारलं. गोकुळ गीते, प्रशांत हिरे आणि गणेश गीते यांनी चक्क अपेक्षा म्हणून दंड थोपटली. आता शिंदे गटाच्या नेत्यांची झोप उडाली. आमचा उमेदवार पडणार की काय अशा भीतीने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमध्ये धाव घेतली. मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी चक्क नाशिकमध्ये तळ ठोकळा. साम दाम दंडभेद सगळी आयुधं वापरली. गोकुळ गीते काही केले ऐकत नव्हते. शेवटी खुद्द देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. चर्चा तर अशी होती की जुन्या खटल्यांच्या फायली उकरून काढण्याची भीती दाखवण्यात आली. एवढं भयंकर प्रेशर आल्यावर अखेर गोकुळ गीते यांनी माघार घेतल्याचं जाहीर केलं. महायुतीच्या नेत्यांनी हुश केलं. पण पिक्चर अभी बाकी था मेरे दोस्त. गीते यांनी माघार घेतली, पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून गेली होती. त्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव तसंच राहिलं आणि मतदानाच्या दिवशी ऐन वेळेस असा गेम फिरला की मतदारांनी दराडेंना बाजूला ठेवून ज्याने माघार घेतली आहे त्याच गोकुळ गीतेंना मतदान केलं आणि निकाल माघार घेतलेले गोकुळ गीते विजयी. महायुतीच्या नेत्यांना असा काही शॉक बसलाय की अजूनही त्यांना कळेनासं झालंय की नक्की झालं काय. तुम्हाला वाटत असेल हा नाशिकचा गेम एकदम भारी आहे, पण मंडळी, महाराष्ट्राच्या मातीत 52 वर्षापूर्वी या स्क्रिप्टचा पहिला पार्ट रिलीज झाला होता. चला जाऊयात 1972 सालच्या विधानसभा निवडणुकीत. अहिल्यानगर म्हणजे तेव्हाचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा राखीव विधानसभा मतदारसंघ. तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री बाबूराव भारसकर हे काँग्रेसचे दिग्गज नेते, पण ऐन निवडणुकीत काँग्रेसने त्यांचं तिकीट कापलं आणि प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली. भारसकर प्रचंड भडकले. त्यांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या गटात एकच खळबळ उडाली. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तातडीने भारसकर यांना मुंबईत बोलून घेतलं. त्यांची समजूत काढली. भारसकर अखेर तयार झाले. त्यांनी मी माघार घेतो अशी घोषणाही केली. पण आजच्या सारखे तेव्हा काय हेलिकॉप्टर नव्हते किंवा स्पेशल चार्टर्ड फ्लाईट नव्हत्या. रस्ते खराब, गाड्यांचा वेग कमी. भारसकर अर्ज मागे घेण्याच्या वेळेत मतदारसंघात पोहोचू शकले नाहीत. परिणाम काय झाला? त्यांचं नाव मतपत्रिकेत कायम राहिलं. आता काँग्रेस समोर मोठा पेच प्रसंग होता. मग एक भन्नाट आयडिया काँग्रेसने काढली. काँग्रेसने काय केलं की बाबूराव भारसकर यांना सांगितलं, तुम्ही अधिकृत उमेदवार प्रभाकर शिंदे यांच्या सोबत फिरायचं आणि लोकांना सांगायचं की शिंदेंना मतदान करा. भारसकरांनी प्रामाणिकपणे शिंदेंचा प्रचार केला. मला नाही, शिंदेंना मत द्या असं ते भाषणात सांगायचे. पण मतदारांच्या डोक्यात वेगळं शिजत होतं. त्यांना वाटलं आपला नेता भारसकरच आहे. मतदान झालं आणि जेव्हा मतपेट्या उघडल्या तेव्हा सर्वांचेच डोळे पांढरे झाले. स्वतःच्याच विरोधात प्रचार करणाऱ्या अपक्ष बाबूराव भारसकर यांना एकूण 19,853 मतं मिळाले. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला मिळालेली मतं होती 15,192. माघार घेतलेले बाबूराव भारसकर चक्क 4,669 मतांनी विजयी झाले होते. तर मंडळींनो, 1972चं श्रीगोंदा असो किंवा आजचं नाशिक, या दोन्ही घटना एक गोष्टीची साक्ष देतात. राजकारणात नेते कितीही मॅनेजमेंट करू देत आणि कितीही बैठका घेऊ देत किंवा कितीही प्रेशर टाकू देत, शेवटी राजा असतो तो मतदार आणि सर्वात मोठा बॉस असते ती मतपत्रिका. एकदा का मतपत्रिकेत नाव आलं आणि मतदारांनी मनात आणलं तर माघार घेतलेल्या उमेदवारालाही
विधान भवनात पोहोचूनच दम घेतात. हीच तर लोकशाहीची खरी ताकद आहे आणि हीच राजकारणाची खरी मजा आहे. तुम्हाला काय वाटतं, नाशिकच्या या राजकीय भूकंपामागे नक्की कुणाचा हात असेल? आणि 1972ची ही भारी स्टोरी तुम्हाला कशी वाटली? खाली कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. धन्यवाद.